आणि सुरू झाली तारेवरची कसरत. अतिशय तुटपुंजा पैसा घरामध्ये येत होता. मुलांच्या ऑनलाईन शिक्षणामुळे मुलांना मोबाईल रिचार्ज करून देणं गरजेचं होतं. कितीही कष्ट केले तरी पैसे मात्र खूपच कमी हातामध्ये येत होते. क्षणोक्षणी अभिनव खचत होता. शिल्पा त्याचं मनोधैर्य राखून धरण्याचं काम करत होती. स्वतः अर्धवट पोटी राहून मुलांची पोट भरण्यासाठी ही त्याची कसरत होत होती. अगदी काही झालं नाही तरी शिल्पा अतिशय निर्लज्जपणे छातीवर दगड ठेवून मनाला मारून आपल्या आईकडे पैसे मागत होती. शिल्पा नवऱ्याकडे राहायला गेल्यामुळे घरातल्यांचा राग होताच. त्यांच्या जागी ते बरोबरही होते. परंतु शिल्पा आपल्या परिवाराला एक साथ बांधून ठेवण्याचा प्रयत्न करत होती. आईकडून पैशाची मदत तर होत होती, परंतु आईची नजर शिल्पाला सहन व्हायची नाही. परंतु मुलांच्या पोटाची हेळसांड होऊ नये म्हणून ती आपला मान, अभिमान, सन्मान सगळं गुंडाळून ठेवून आईकडे पैसे मागायची. रडत रडत कसं तरी चाललं होतं. बाहेर कोरोनाची साथ मोठ्या प्रमाणावर होती आणि अशातच अभिषाला ताप आला. घाबरली अभिनव आणि शिल्पा. कोरोना असेल तर? या भीतीने दोघांचेही हातपाय गळाले आणि सांगितले. डॉक्टरांकडे धाव घेतली. डॉक्टरांनी तपासून पाहिले की घाबरू नका, साधा व्हायरल आहे. सुटकेचा श्वास सोडला दोघांनी. औषधं आणली आणि अभिषाला ते औषध देऊ लागले. ताप थोडासा उतरत होता, परंतु पूर्णपणे उतरत नव्हता. असं 3-4 दिवस झाले. औषधं संपली तशी परत अभिषाला घेऊन ते डॉक्टरांकडे गेले. डॉक्टर, काही टेस्ट करायचे आहेत का? नाही, काही आवश्यकता नाही, होईल ती बरी, असं डॉक्टरांनी सांगितलं. टेस्ट करूयात का असं विचारताना ही शिल्पा आपल्या नवऱ्याकडे बघत होती. मनामध्ये प्रश्न होते. टेस्टसाठी कुठून पैसे आणायचे? मुलीला औषधं देत होते, परंतु अभिषाच्या तब्येतीमध्ये काहीच फरक येत नव्हता. तिचा ताप काही केल्या कमी होत नव्हता. गरम गरम भात घेऊन शिल्पा आपल्या मुलीजवळ आली. खायला नकार देणाऱ्या आपल्या लेकीला गोष्टी सांगून ती भात चारू लागली. तशी तिची मुलगी तिला म्हणाली, आई, आपण आजीकडे जायचं का ग? शिल्पा प्रश्नार्थक नजरेने आपल्या मुलीकडे बघत राहिली. नंतर तिने मुलीच्या केसांमधून हात फिरवला आणि म्हणाली, हो पिल्ला, जाऊयात. शिल्पाने अभिनवला तसं सांगितलं. तसा अभिनव बोलला, खरंच जा, तिला आजीकडे घेऊन. शिल्पा आपल्या मुलीला आणि मुलाला घेऊन आपल्या माहेरी आली. अभिषाची ढासळलेली प्रकृती बघून शिल्पाचे आईवडील, भाऊ बहीण सगळेच हादरले. अभिषाला साधं बसताही येत नव्हतं. शिल्पाच्या भावा बहिणीने लगेचच अभिषाला घेतलं आणि तिथल्या एका डॉक्टरांकडे गेले. तिला बघताच डॉक्टर म्हणाले, लवकरात लवकर मुलीला ॲडमिट करा, ती सिरियस आहे. लगेचच अभिषाला एका हॉस्पिटलमध्ये आणलं. परंतु अभिषाची कंडिशन बघून हॉस्पिटलवाल्यांनी तिला घेतलं नाही. दुसऱ्या हॉस्पिटलचं नाव सुचवलं. आता मात्र सगळेच घाबरले. अभिषाला त्या दुसऱ्या सुचवलेल्या दवाखान्यात नेलं, परंतु तिथेही अभिषाला ॲडमिट करून घेतलं नाही. त्यानंतर तिला एका मोठ्या हॉस्पिटलमध्ये नेलं. अभिषाला तपासताच लगेचच तिला ऑक्सिजन देण्यात आला. डॉक्टरांनी तिला ॲडमिट करून घेतलं, ते पण सरळ ICUमध्ये. खर्चाबद्दल विचारताच खर्च इतका येईल असं सांगितल्यावर तो आकडा ऐकून शिल्पा आणि अभिनव एकमेकांकडे बघू लागले. दुसऱ्या एका सरकारी दवाखान्यांमध्ये खर्च कमी येईल या हेतूने आपण तिथे घेऊन जाऊ. आपण तिथे तिला ॲडमिट करूया का असा विचार करण्यात आला. डॉक्टरांना तसे सांगताच डॉक्टर चिडले. आत्ता तिला या कंडिशनमध्ये जर तुम्ही हलवण्याचा प्रयत्न केलात तर मुलगी हाताला लागणार नाही आणि आम्ही तशी तुम्हाला परवानगी देऊ शकत नाही. दुसऱ्या दवाखान्यामध्ये तिला घेऊन जाताना काही झालं तर जबाबदारी आमची नाही. अशी निर्वाणीची भाषा ऐकून अभिनव आणि शिल्पाला काय करावं तेच कळेना. यावेळेस मात्र कसलीही मनामध्ये कटू भावना, पूर्वक्लेश न ठेवता शिल्पाचा भाऊ आणि वडील म्हणाले, जाऊ देत पैसे, गेला तर गेला. डॉक्टर तुम्हाला द्यायची ती ट्रीटमेंट तुम्ही द्या, पैशाचा विचार करू नका. आम्ही अभिषाची ट्रीटमेंट सुरू झाली.
डॉक्टरांनी प्रथमच काही होप्स नाही आहेत, आपण फक्त प्रयत्न करायचे असं सांगून ठेवलं आणि वेगवेगळ्या टेस्टना सुरुवात झाली. कोरोनाची टेस्ट निगेटिव्ह आली. आता ताप दुसऱ्या कोणत्या कारणाने येतो हे बघायला सुरुवात झाली. अभिषाची छाती प्रचंड प्रमाणात कफने भरली होती. प्रत्येक वेळेसचा एक्सरे रिपोर्ट तिचा कफ वाढवणारा दाखवत होता. वेगवेगळ्या ट्रीटमेंट दिल्या जात होत्या. स्वाईन फ्लू, डेंग्यू यांचे रिपोर्टही नॉर्मल आले. मग अभिषाला येणारा 103, 104, 105 ताप कशामुळे हेच डॉक्टरांना समजत नव्हते. डॉक्टर हर एक प्रयत्न करत होते. ICUमध्ये असणारे डॉक्टर, नर्स, मावशी, वॉर्ड बॉय यांचाही अभिषाबरोबर एक वेगळंच नातं तयार झालं होतं. डॉक्टर वेगवेगळी औषधं तिला देऊन बघत होते. टेस्ट सारख्या सुरू होत्या. ट्रीटमेंट सारखी बदलली जात होती. परंतु तिचा येणारा ताप कशामुळे हे मात्र कळत नव्हतं. ना तिचा ताप कमी येत होता. अभिषाच्या आजोबांनी मामाने पैशाकडे मुळीच बघितलं नाही. पाण्यासारखा पैसा ते ओतत होते. वडील म्हणून प्रत्येक औषधाचे प्रिस्क्रिप्शन डॉक्टर अभिनवकडे देत होते. अभिनवच्या हातामध्ये तो कागद येताच अभिनव प्रत्येक क्षणी मरत होता. कारण औषध आणायला त्याच्याकडे पैसे नसायचे. त्याची मेव्हणी तो कागद घेऊन पळत सुटायची. पटापट औषधं आणून द्यायची. अभिषाची दिवसेंदिवस खालावत जाणारी तब्येत आणि आपण काहीही करू शकत नाही, आपण नालायक आहोत या गोष्टीने अभिनव प्रत्येक क्षणी मरत होता. आयसीयूमधून येणारा निरोप त्याच्या छातीमध्ये चर करत होता. कधी तिचा ताप वाढला, कधी तिचं BP लो झालं, कधी तिची ऑक्सिजन लेवल एकदम डाऊन झाली. अशाच गोष्टी त्यांच्या कानावर सतत येत होत्या. दिवसभर अभिनवबरोबर त्याची मेव्हणी आणि शिल्पा असायची. परंतु रात्री डॉक्टर सतत त्याला तिची खालावत जाणारी तब्येतच सांगायची. त्यामुळे तो शिल्पाजवळ किंवा त्याच्या मेव्हणीजवळ काही खरं नाही असं मनातलं बोलून भार कमी करण्याचा प्रयत्न करायचा. तेव्हा तुम्ही नकारात्मक विचार करू नका असं त्याला सांगितलं जायचं. मनातील गोष्टी तो मनातच दाबायचा. आपण काही कामाचे नाही असंच त्याला स्वतःला वाटायला लागलं. अभिषाला ॲडमिट करून 10 दिवस झाले होते. ICUमध्ये जाताच अभिषाची स्थिती बघून अभिनव, शिल्पा आणि त्याची मेव्हणी अगदी खचून जायचे. डॉक्टर प्रयत्नांची पराकाष्ठा करत होते. वेगवेगळ्या ट्रीटमेंट, वेगवेगळी औषधं, वेगवेगळी इंजेक्शन्स. कुठंतरी यश येईल, कुठून तरी अभिषा त्यांच्या ट्रीटमेंटला रिस्पॉन्स देईल असं त्यांना वाटत होतं. रात्री 12च्या दरम्यान शिल्पा आणि त्याची मेव्हणी आपल्या भावाबरोबर घरी आल्या. अभिनव एकटाच बसला होता. आज का कोण जाणे, परंतु त्याचं मन जास्तच अस्वस्थ होतं. काही केल्या झोप लागत नव्हती आणि सकाळी सकाळी त्याचा थोडासा डोळा लागला. तेव्हा एका वॉर्ड बॉयने त्याला उठवलं. तुम्हाला डॉक्टरांनी बोलवले आहे. हे ऐकताच अभिनवच्या छातीमध्ये धस्स झालं. तो घाईघाईने ICUमध्ये आला तर त्याच्या लेकीभोवती डॉक्टर, नर्स उभे होते. त्यातील 2 नर्सच्या डोळ्यामध्ये पाणी बघून अभिनव आणखीनच घाबरला. अभिषाकडे नजर गेली. अभिषा निर्जीवपणे पडली होती. मॉनिटर अजून तरी तिच्या जिवंतपणाची लक्षणे सांगत होता. डॉक्टर अभिषाला हाक मारत होते, परंतु अभिषा त्यांना बिलकुल रिस्पॉन्स देत नव्हती. डॉक्टर अभिनवला म्हणाले, आम्ही अर्ध्या तासापासून तिला हाका मारतोय, परंतु ती बिलकुल रिस्पॉन्स देत नाही आहे. प्लीज तुम्ही तिला बोलावून बघा, कदाचित ती तुम्हाला रिस्पॉन्स देईल. अभिनवच्या कोरड्या पडून आलेल्या घशातून आवाजच बाहेर पडत नव्हता. डॉक्टरने त्याच्या खांद्यावर हात ठेवला तसा अभिनवने आपला घसा खाकरून आवाज रिकाम्या करण्याचा प्रयत्न केला. इतकं तर कर. खेळ संपला. अभिनव पुढे झाला. प्रेमाने लेकीच्या डोक्यावरून हात फिरवला. थरथरत्या हातांनी आपल्या भाऊलीला घोटभर आणि पाणी पाजलं. अर्ध मिटल्या डोळ्यांनी आपल्या वडिलांकडे बघत अभिषाने प्राण सोडले. क्षणात मॉनिटर थांबले. म्हणजे डॉक्टर? भयभीत स्वरात इतकंच बोलू शकला तो. त्याचा खांदा थोपटत ते बोलले. या वाक्याने हादरला अभिनव. तिला घोटभर पाणी पाजवा. डॉक्टर म्हणाले. अभिनवच्या चेहऱ्यावर मंद हास्य पसरले. म्हणजे त्याची लेक जिवंत होती. अभिषा, उठ बाळा, ए भाऊल्या. आणि या हाकेने अभिनवने खाडकन
आणि या हाकेने अभिषाने खडकन डोळे उघडले. डॉक्टर नर्स एकमेकांकडे पाहू लागले. अभिषाकडून कसलाच रिस्पॉन्स मिळाला नाही. ए अभिषा, बाळा, डोळे उघड, बघ तुझा पप्पा समोर आहे. त्याने आपल्या लेकीला हाक मारली. पाणावलेल्या डोळ्यांनी डॉक्टरांनी माफी मागितली. तिच्या हातापायाला टोचलेल्या सुया काढल्या गेल्या. अभिनव स्वतः निर्जीव झालेल्या आपल्या लेकीकडे पाहत होता. एक वॉर्ड बॉय त्याला घेऊन बाहेर गेला. बोलला, सर, घरी कळवा. या वाक्याने तो भानावर आला. यंत्रवतपणे त्याने मोबाईल बाहेर काढला. शिल्पाचा आवाज कानात घुसला. अहो, काय हो, काय झालं? इतक्या सकाळी फोन केलात? पिल्लू ठीक आहे ना? हो, ठीक आहे, शांत झोपली. आता कुठे टोचलेलं नाही माझ्या नाजूक बाहुलीला. त्या वॉर्डबॉयने अभिनवच्या हातातून मोबाईल घेतला व ती वाईट बातमी दिली. नंतर अभिनवला बोलला, सर, धीरानं घ्या. तुमच्या लेकीचा तुमच्यावर खूप जीव होता बघा. आम्ही कधीच्या हाका देत होतो, परंतु काही हालचाल केली नाही आणि तुम्ही हाक देताच रिस्पॉन्स दिला. लास्ट रिस्पॉन्स तुम्हालाच दिला. नंतरचे त्याचे शब्द अभिनवपर्यंत पोहोचतच नव्हते. 2च शब्द त्याच्या कानाभोवती फिरत होते, लास्ट रिस्पॉन्स. रात्रीचे 2 प्रहार उलटून गेले होते. मागील आठवणीतून अभिनव बाहेर आला. त्याला काही क्षण लागले वर्तमानात यायला. तुझ्या हव्यासापोटी तू तुझ्या मुलीला गमावलं आहेस. अभिनव जणू स्वतःच्या वागणुकीचं अवलोकन करू लागला. काय कमी होतं मला? सगळं तर होतं. प्रेमळ बायको, चांगली नोकरी, सरकारी नोकरीसाठी परीक्षा दिल्या, त्यामध्ये यश आलं, सरकारी नोकरी लागली, पगारामध्ये वाढ झाली, महिन्याचा सगळा खर्च भागवून काही रक्कम बाजूला टाकू शकत होतो. इतका पगार निश्चितच मी कमवत होतो. बायको, 2 मुलं, किती सुंदर संसार होता माझा. आणि माझ्या जीवनामध्ये पदमजी आला. त्याने माझ्या नजरेला अनेक स्वप्न दाखवली. मी त्या मृगजळामागे धावत राहिलो. असं नाही की मी पदमजीला दोषी ठरवतोय. मी काय कुकलं बाळ नाही आहे मला धोका द्यायला. मी त्याच्यावरती प्रचंड प्रमाणात विश्वास ठेवला. हा माझा दोष आहे, त्याचा नाही. अभिनवची मनस्थिती, त्याला हे भान आलं की तो दवाखान्यात नाही, आपल्या बायकोच्या घरी आहे. त्याने अवतीभोवती नजर फिरवली. त्याचा मुलगा आणि काही माणसं झोपली होती. झटपट पैसा कमावण्याची मला नशा चढली होती, परंतु कोणाला फसवायचं माझ्या मनात मुळीच नव्हतं. पदमजीने माझ्यासमोर ज्या स्कीम ठेवल्या होत्या त्या फ्रॉड असतील अशी मला शंकाही आली नाही. माझ्यावर विश्वास ठेवून अनेक माणसांनी पैसे लावले आणि एक दिवस पदमजी सगळे पैसे घेऊन कुठेतरी परागंदा झाला. किती शोधले त्याला, परंतु त्याचा कुठेच पत्ता लागला नाही आणि मी सगळ्याला तोंड न देता तोंड लपवून पळून गेलो. थोडासुद्धा विचार केला नाही की या सगळ्या गोष्टींना शिल्पा 2 मुलांसह कशी काय तोंड देईल. आज माझी मुलगी नाही राहिली. माणसं जी बोलत आहेत त्यामध्ये काय चूक आहे? मीच कारणीभूत आहे माझ्या मुलीच्या अशा जाण्याला. इतकी सुंदर माझ्या संसाराची घडी मी माझ्या हाताने विस्कटली. सगळ्या माणसांची हाय घेतली आणि माझ्या चुकीच पती म्हणून नालायक ठरलो. चांगलीच शिक्षा मला मिळाली. माझी बाहुली, खरंच ग बाहुली, मीच तुला मारलेला आहे. मी एकदम नालायक ठरलो आहे. मुलगा म्हणून नालायक ठरलो आणि वडील म्हणून तर अतिशय नालायक ठरलो आहे. माणूस म्हणून मी खूप खराब आहे. किती जणांचे शिव्याशाप मी घेतल्या, किती जणांचे तळतळाट मी घेतली. माझ्या बायका मुलांना उघड्यावर पाडलं मी. आज आश्रिताप्रमाणे सासरी राहतोय. खरंच माझ्या अशा जगण्याला काहीतरी अर्थ आहे का? का जगतोय मी? माझ्या कोणालाच उपयोग नाही. पूर्णपणे कोसळून गेलोय मी आणि यामध्ये मी माझ्या बायका मुलांना घेऊन पण कोसळलो आहे. त्यात मी माझ्या बाहुलीला गमावलं. माझ्या हव्यासापोटी सगळ्यांना गिळंकृत करून थांबणार बहुतेक. असा कसा अविचारी बनलो मी. शिल्पाने कधी माझ्याकडे कसला हट्ट केला नाही. ना नवीन घराचा, ना दागिन्यांचा, ना छान चौकीमध्ये राहण्याचा. मग मीच का असा वेड्यासारखा धावत सुटलो आणि आज अशी माझ्या संसाराची अवस्था करून घेतली. आजही माझ्या हातामध्ये काय आहे? काही सुद्धा नाही. शिल्पा जितकं कमावते तेवढं सुद्धा मी कमवू शकत नाही. उलट माझाच बोजा मी माझ्या संसारावर लादत आहे.
शिल्पावर लादत आहे. बांडगुळासारखं जीवन जगत आहे मी. बांडगुळ जेव्हा होतं तेव्हा ते झाड कोणी कापत नाही, तर त्या बांडगुळला काढून टाकतात. नाही, मला अजून माझ्या बायका मुलांना त्रास द्यायचा नाही. आणि तिरीमिरी सकट अभिनव उठून उभा राहिला. त्याने आपल्या झोपलेल्या मुलाकडे किंवा आपल्या बायकोकडे सुद्धा पाहिलं नाही. तो दरवाजाची कडी अलगद काढून घराच्या बाहेर पडला. मनामध्ये विचारांचं काहूर वादळरूपी घोंगावत होतं. आपल्या जगण्याला काही अर्थ नाही आणि आता आपण हे जीवन संपवायचं. फक्त हेच विचार त्याच्या डोक्यामध्ये होते. त्याची अनवाणी पावलं भराभर पडत होती. तो त्याच भावनांच्या वादळामध्ये रेल्वे रुळापर्यंत आला. आपलं जीवन संपवण्याचा त्याने ठाम निर्णय घेतलेला होता. त्याला आता रेल्वेची वाट होती. काही वेळामध्ये रेल्वेचा आवाज त्याच्या कानांनी टिपला. स्वतःचं जीवन संपवण्याच्या निश्चयाने तो पुढे झाला. अभिनव संबंध जरासुद्धा चरकला नाही आणि तो रेल्वे खाली येणार तोच त्याच्या पावलांवर एक नाजूक पावलं चढली आणि त्याच्या शर्टला कोणीतरी पकडलं असं त्याला जाणवलं. तसं त्याने पटकन तिकडे खाली बघताच त्याची अभिषा त्याच्या पावलांवर चढून त्याचा शर्ट धरून उभी आहे असं त्याला दिसलं. तो तिच्याकडे पाहतच राहिला. तोच तो गोरा वर्ण, गोरे गाल, टपोरे डोळे, केसांच्या छोट्या छोट्या 2 वेण्या, चेहऱ्यावर लोभस हास्य. अभिनव अविश्वासाने तिच्याकडे पाहत राहिला. पप्पा, मला उचलून घे, मला रेल्वेची भीती वाटते. अभिषाचा स्वर त्याच्या कानामध्ये घुसला. त्याने पटकन वाकत तिला उचलून आपल्या हृदयाशी धरले. धडधडत रेल्वे निघून गेली. रेल्वे निघून जाताच अभिषा खुदकन हसली. तिच्या त्या हसण्याने अभिनवच्याही चेहऱ्यावर हास्य पसरलं. बाहुली, माझी बाहुली, पप्पा तुमच्याशी कट्टी घेणार आहे मी. तुम्ही आता हे काय करत होता? रेल्वे किती जवळ आली होती. रेल्वेच्या खूप जवळ जायचं नाही हे तुम्हीच मला शिकवलेलं होतं ना. पप्पा, आता मला सगळं कळते. तुम्ही देवबाप्पाच्या घरी जाणार होता ना. पण तुम्ही का जाणार होता देवबाप्पाच्या घरी? मी देवबाप्पाच्या घरी गेले तर आई दादा किती रडतात. तुम्ही पण देवबाप्पाच्या घरी आलात तर आई आणि दादा किती रडतील. अभिषाचं हे बोलणं अभिनवच्या हृदयात कोरलं जात होतं. तुला देवबाप्पाच्या घरी माझ्यामुळे जावं लागलं ना बाळा, म्हणून मी सुद्धा देवबाप्पाच्या घरी येत होतो. रडतच अभिनव बोलला. तसं परत खुदकन हसत अभिषाने अभिनवच्या गालावरचे आसव पुसले आणि ती बोलली, खरंच वेडा आहे माझा पप्पा. असं देवबाप्पाच्या घरी कोणालाही नाही जाता येत. बाप्पाची जी लाडकी असतात त्यांनाच देवबाप्पा घरी घेऊन जातो. मी सगळ्यांची लाडकी होते म्हणून बाप्पाची सुद्धा. पप्पा, जेव्हा तुम्ही आमच्या जवळ नव्हता तेव्हा मला बिलकुल काही आवडायचं नाही. तुम्ही जवळ असला की सगळं कसं छान असतं. आता दादाला ते सगळं छान छान तुम्हाला द्यायचं आहे. पप्पा, तुम्हाला सगळेजण पळपुटा म्हणत होते. मला खूप राग यायचा, पण मी छोटी होते ना, मग मी काहीच करू शकत नव्हते. पण मला माहीत आहे माझ्या पप्पा पळकुटा नाही आहे, भित्रा नाही आहे, चोर नाही, फसवणारा ठग नाही आहे. माझा पप्पा वर्ल्डचा बेस्ट पप्पा आहे. माझा पप्पा ब्रेव आहे, सुपरमॅन आहे. माझा पप्पा सगळ्या लोकांना दाखवून देणार की माझा पप्पा खूप चांगला आहे. वंशिकाच्या पप्पांना सगळेजण खूप चांगले बोलतात. वंशिकाच्या पप्पापेक्षा सुद्धा माझा पप्पा म्हणजे खूप चांगला आहे. अभिषाचे हे वाक्य अभिनवच्या डोळ्यामध्ये आसव आणत होती. अभिषा, आय एम सॉरी बेटा, मी तुला वाचवू शकलो नाही. अभिनवचे डोळे पुसत अभिषा बोलली, पप्पा आता मी खूप खुश आहे. आता मला काही दुखत नाही. मला दवाखान्यात त्रास होत होता, सगळीकडे सुई टोचत होती, त्यामुळे मला दुखत होतं. आता मात्र मला काही सुद्धा दुखत नाही. माझा छान छान पप्पा, तुम्ही माझं ऐकाल ना? बोल बेटा, सगळं ऐकेल. पप्पा, आईला आणि दादाला कधीच एकटे सोडू नका. आई तुम्ही जवळ नसलात की सतत रडत राहते आणि सगळे मामा आजोबा, बाहेरचे आलेले काका सगळेजण तुम्हाला वाईट म्हणतात. पण माझे पप्पा वाईट नाही आहेत हे तुम्हाला सगळ्यांना दाखवून द्यायचं आहे. हो ग राणी, नक्की दाखवून देईल. आता तुम्ही रेल्वेच्या जुगजुग गाडीच्या इतक्या जवळ जाणार नाही ना? नाही जाणार पिल्ला. ओ महाराज, काय बापाचा रस्ता असल्यासारखी मध्ये उभे आहात? या अगदी जवळून आलेल्या आवाजाने अभिनव दचकला. त्याने त्या कारवाल्याकडे बघितलं. तो त्याच्याजवळ कार आणून त्याला बोलत होता.
अभिनव इकडे तिकडे आपल्या मुलीला शोधू लागला. पिलंय का काय माहिती नाही असं बोलून तो कारवाला पुढे जाऊ लागला. अभिनव त्या कारच्या पाठीमागे धावला. कारवाला पाठीमागून त्याला पळत येताना बघून थांबला. अभिनव धावत त्याच्या जवळ गेला आणि त्याने घाईघाई त्याला विचारले, आत्ता माझ्याबरोबर माझी मुलगी होती, ती क्षणात कुठेतरी गेली, तुम्ही तिला पाहिलेत का? कारवाल्याने चमत्कार नजरेने त्याच्याकडे पाहिले. काय राव, जास्त झाले की काय? 5 मिनिटांपासून हार न देतोय मी तुम्हाला. एकटेच बडबडत होता तुम्ही, कोणी नव्हतं तुमच्यासोबत. चत नाही तर कशाला इतकी पिता? असं म्हणून कारवाला पुढे गेला. अभिनव वेड्यासारखा अवतीभोवती अभिषाला शोधत राहिला. मला भास झाला, या विचारापर्यंत तो आला. एवढा भास? नाही, तो भास नव्हता. अद्यापही तिचा स्पर्श मला जाणवतोय. खुदुखुदू हसणं कानात आहे. तो नक्कीच भास नव्हता. भाऊली, अगं कुठे आहेस तू? तो आपलं डोकं गच्च धरून तिथेच बसला. आता हलके पक्ष्यांचे आवाज ऐकू लागले होते. अभिषा, पिल्ला, फक्त एकदा माझ्याशी बोल. तू माझ्या जवळ आली होतीस, तो माझा भास नव्हता. खरोखरच माझ्या जवळ आली होतीस हे मला जाणवून दे. दवाखान्यामध्ये तू माझ्या हाकेला एक शेवटचा रिस्पॉन्स दिला होतास, तसा रिस्पॉन्स आत्ताही मला दे. प्लीज पिल्ला, फक्त एकदा माझ्याशी बोल प्लीज. त्याचं मन कळवळून आपल्या गेलेल्या लेकीची संवाद साधत होतं. तो हे मानायला तयारच नव्हता की त्याला आता जे जाणवलं तो त्याचा भास होता. तो अगदी वेडापिसा झाला होता. प्लीज अभिषा, आणखीन एक लास्ट रिस्पॉन्स दे प्लीज. अभिषा, मी आता कुठे जाऊ? जर का तू माझ्याशी बोलली नाहीस तर मी जाऊ का जुगजुग गाडीच्या जवळ? आणि हे करायला अभिनव पाऊल उचलणार त्या अगोदरच त्याच्या पाठीमागून हाक आली. पप्पा. त्याने पाठीमागे वळून पाहिलं. अवतीभोवती लांबपर्यंत पाहिलं, कोणीच नव्हतं. अभिषा बाळा, अभिषा. त्याने पुन्हा एकदा हाक मारली. तसा त्याच्या कानामध्ये आवाज शिरला. घरी जा पप्पा, आई तुमची वाट बघते. घरी जा, माझे सुपरमॅन आहात तुम्ही घरी जा. हे ऐकून त्याने आपले गालावर घसरणारे आसव पुसली. चेहऱ्यावर त्याचे हास्य आलं. त्याच्या मुलीने पुन्हा एकदा त्याला लास्ट रिस्पॉन्स दिला होता. त्याने आपला चेहरा शर्टच्या बाहीने पुसला आणि तो घाईघाईने परत घराकडे वळला. तिकडे सकाळी घराला सगळ्याला जाग येताच शिल्पाच्या वडिलांना दिसलं की अभिनव घरामध्ये नाही. त्यांनी वॉशरूममध्ये सगळीकडे शोधलं, पण अभिनव कुठेच दिसत नव्हता. त्यांनी शिल्पाला उठवलं. अभिनव पुन्हा एकदा घर सोडून निघून गेला असं सगळ्यांना वाटलं. शिल्पावर तर आणखीन एक दुःखाचा पहाड कोसळला जणू. काय करावं या माणसाला? काही अक्कल आहे की नाही? बायकोच्या आणि राहिलेल्या मुलाचा तरी विचार करायचा. पळपुटा कुठला? प्रत्येकाचा राग बाहेर येत होता आणि गेट वाजलं. अभिनव दरवाजातून आतमध्ये येताच शिल्पा धावत जाऊन त्याला बिलगली. कुठे गेला होतात तुम्ही? अभिनवने पहिल्या प्रथम शिल्पाला जवळ घेतलं. तिच्या डोक्यावरून आणि पाठीवरून हात फिरवत तो म्हणाला, शिल्पा, मी तुला आणि मुलाला सोडून कुठेही पळून जाणार नाही. मी पळकुटा नाही आहे. मी माझ्या भाऊलीचा सुपरमॅन आहे आणि मी आता पुन्हा एकदा नव्याने उभा राहणार. सगळ्यांची देणी परत फेडणार आणि तुमच्या दोघांची पूर्णपणे काळजी पण घेणार. हे ऐकून शिल्पा त्याला बिलगून आणखीनच रडू लागली. अभिनवची नजर त्याच्या लेकीच्या लावलेल्या फोटोकडे गेली. फोटोमध्ये अभिषा आपल्या सुपरमॅनकडे बघून हसत होती आणि अभिनवची रडणारी नजर हसून आपल्या मुलीला म्हणत होती, थँक्यू पिल्ला फॉर युअर लास्ट रिस्पॉन्स. ही कथा तुम्हाला कशी वाटली ते कमेंटद्वारे सांगायला विसरू नका. हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल तुमचे मनापासून आभार. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूयात एका नवीन कथेसोबत. तोपर्यंत धन्यवाद.